मी आपल्या बाबांचं स्वप्न त्यांचं समाधान असलेलं तर पेंटिंग्स नाही जाळू शकत आई. त्यांचा घात नाही करू शकत मी. जेव्हा आपण बाबांच्या पेंटिंग्स एक्झिबिशन करायचं ठरवलं, तुला तर माहितीच आहे की आपले खूप शत्रू आहेत बाहेर. त्यांना आपलं चांगलं झालेलं नाही बघवत. आई, मला एक धमकी देणारी निनावी चिठ्ठी आली होती. त्यात स्पष्ट लिहिलं होतं की मी जर या पेंटिंग्स जाळल्या नाहीत, या पेंटिंग जर त्या आर्ट गॅलरीत पोहोचल्या तर अख्खीच्या अख्खी आर्ट गॅलरी उडवून देऊ. मला भीती वाटली आई, मला खूप भीती वाटली. मी आपल्या बाबांचं स्वप्न, त्या लोकांचा जीव असं धोक्यात नव्हतं घालू शकत. म्हणून मी बाजारातून काही फेक पेंटिंग्स आणि फेक फ्रेम्स आणल्या आणि त्या जाळल्या. मी बाबांचा घात नाही करू शकत आहे. थांब. सीता, मला माफ कर. खरंच रागाच्या भरात मी विसरून गेले होते की तू माझा मुलगा आहेस. तू फक्त बाबांची ही पेंटिंग्स नाही वाचवलेली, तर हजारो माणसांचा जीव वाचवलास त्याच्यासोबत. आय एम प्राऊड ऑफ यू. आपण ह्याचा पाठपुरावा करूच. आणि तू माझी माफी मागू नको प्लीज. मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की मी या पेंटिंग्स वाचवू शकलो. आता आपण बाबांचं एक्झिबिशन अजून मोठ्या स्केलवर करू. चल, आधी बाबांना हे पेंटिंग्स दाखवूया. तुम्ही एवढा मोठा धोका पत्करून बाबांची स्वप्न वाचवली. मला तुमचा खूप अभिमान वाटतोय.